100% गाईच्या दुधापासून बनलेले शुद्ध सोनेरी आणि दाणेदार गोवर्धन तूप, गर्वाने गोवर्धन। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। मुंबईत युतीच्या घोषणेपूर्वीच भाजपचे 8 उमेदवार जाहीर। नवनाथ बन, तेजिंदर सिंग तिवाना, तेजस्वी घोसाळकर आणि नील सोमय्या यांना संधी। 8ही उमेदवारांना दिले बी फॉर्म। ठाकरेंच्या शिवसेनेकडून 28 उमेदवारांना एबी फॉर्म सुपूर्द। आमदार सुनील प्रभूंचा मुलगा अंकित प्रभू, सुप्रदा फातर्फेकर, सबा हारून खान, झिशान चंगेज मुलतानी ठाकरे गटाचे उमेदवार। मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवलीच्या माजी नगरसेवकांची एकनाथ शिंदेंनी घेतली शाळा। ठाकरे बंधूंच्या युतीची चिंता करू नका, 20 दिवस वॉर्ड सोडून जाऊ नका अशा सूचना। पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार, अजित पवारांनीच केली घोषणा। पुण्यातही एकत्र लढण्याची दाट शक्यता। काल महाविकास आघाडीच्या बैठकीला शरद पवार गटाच्या नेत्यांची दांडी। शरद पवार, अजित पवार आज पुन्हा एकाच मंचावर। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची सर्वसाधारण सभा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजर राहणार का याची उत्कंठा। राज ठाकरे आणि मनसैनिकांना देणार निवडणूक कार्यक्रम, मुंबईत पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात करणार मार्गदर्शन। बंडखोरी टाळण्यासाठी करू शकतात भावनिक आवाहन। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून मुंबईत 37 उमेदवारांची पहिली यादी जाहीर। नवाब मलिकांच्या कुटुंबातल्या 3घांचा समावेश, 10 मुस्लिम उमेदवार। शरद पवार गट मात्र ठाकरेंसोबत लढणार। अकोला, अमरावतीमध्येही महायुतीचं जुळेना। चर्चेच्या गुऱ्हाळाला कंटाळलेली शिवसेना अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जाण्याची शक्यता। अकोल्यात आज संजय राठोड आणि इंद्रनील नाईक शेवटचा प्रयत्न करणार। खुल्या प्रवर्गासाठीच्या जागांवर आरक्षित जातीच्या उमेदवारांना उमेदवारी नको। सेव्ह नेशन, सेव्ह मेरिट संस्थेचा सर्वच राजकीय पक्षांना आवाहन। 2019ला नोटाला झालेल्या मतदानाची करून दिली आठवण। उत्तर प्रदेशात कडाक्याची थंडी, 1ली ते 12वी पर्यंतच्या शाळांना 1 जानेवारीपर्यंत सुट्टी। दिल्लीसह साऱ्या उत्तर भारतात धुकं आणि थंडीची लाट। स्मृती मानधना आणि शेफाली वर्माचा विश्वविक्रम। T20 मध्ये 3000 पेक्षा जास्त धावांची भागीदारी करण्याचा केला पराक्रम। श्रीलंकेविरुद्धची 4थी मॅच जिंकत भारताची 4-0 अशी विजयी आघाडी। नमस्कार, सुप्रभात। मी माधवी देसाई। आजच्या अपडेट्समध्ये